देण्यात आलेली आहे। शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्याची सूचना देण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्याची सूचना देखील प्रशासनाने दिलेली आहे। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आजही पुढील काही तास हे अतिमहत्त्वाचे असणार आहेत। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईला, ठाण्याला किंवा उपनगरांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी देण्याची सूचना देण्यात आलेली आहे। सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर शक्य असेल तिथे खासगी शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी देण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये पुढील काही तास अजूनही अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर शक्य असेल तर खासगी शासकीय कार्यालयांना देखील आज सुट्टी देण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सुस्मिता, खरं तर आपण बघतोय की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा कोसळत आहे। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक शाळांसह महाविद्यालयांसह आता खासगी कार्यालय, शासकीय कार्यालय सुद्धा बंद राहणार आहेत। पावसाचा स्तर हा वाढत आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जे खासगी कार्यालय आहेत त्यांना देखील पालिका प्रशासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने थेट आवाहन करण्यात आलेले आहे। तशा पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत की आज कोणत्याही पद्धतीनं कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडू नये आणि एकूणच वाहतुकीवरती सुद्धा याचा ताण निर्माण होतोय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे अशा खासगी कार्यालयांनी सुद्धा सुट्टी द्यावी आणि सोबतच ज्या पद्धतीनं आपण बघतोय की या सगळ्यामध्ये जर शक्य नसल्यास वर्क फ्रॉम होमचा सुद्धा पर्याय देण्यात यावा अशा पद्धतीच्या सूचना थेट पद्धतीनं पालिका प्रशासनाने दिलेल्या आहेत। दरम्यानच्या आपण जर बघितलं तर मिठी नदीचे जे फ्लड गेट आहेत ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। रेल्वे वाहतूक ही मध्य रेल्वेची आणि हार्बर मार्गाची विस्कळीत झालेली आहे। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं हार्बर मार्ग तर 10 मिनिटं मध्य रेल्वे सुद्धा उशिराने धावत आहे। त्यामुळे अनेक चाकरमान्यांना मुंबईत येणं कठीण झालेलं आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। अनेक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, शाळा बंद आहेत, दोन्ही सत्रातील शाळा बंद आहेत, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। सर्व कार्यालय आज बंद ठेवण्यात याव्या अशा पद्धतीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले। बरं सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। तर अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी, मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। शक्य असेल तर खासगी शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी देण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। तिकडे